एका छोट्या, शांत गावाच्या टोकाला एक जुनं, मोडकळीस आलेलं वाडं उभं होतं, देशमुख वाडा. गावात आजही म्हातारे लोक कुजबुजत सांगतात. पेक्षा जास्त, त्या वाड्यात जो रात्री जातो, तो परत येत नाही. एक दिवस अमोल नावाचा धाडसी मुलगा हसत म्हणाला, भूत भूत काही नसतं रे. उद्या मीच जाईन त्या वाड्यात. दुसऱ्या दिवशी मध्यरात्र झाली. घड्याळाने 12 वाजवले. हातात टॉर्च, खांद्यावर बॅग, आणि मनात थोडी भीती घेऊन अमोल वाड्याकडे निघाला. दार ढकलताच कुर्र कुर्र असा आवाज आला. थंड वारा आत शिरला आणि टॉर्चचा प्रकाशही थथला. अचानक वरच्या मजल्यावरून आवाज आला. पेक्षा जास्त ठाक ठाक ठाक. अमोल थांबला. श्वास रोखून तोवर बघतो कोणीच नाही. तो सावधपणे जिन्यावर चढला. एका अंधाऱ्या खोलीतून मंद पिवळा प्रकाश दिसत होता. त्याने दार हलकेच उघडले, आणि तिथे पांढऱ्या झग्यात एक म्हातारी उभी होती. तिचे केस विस्कटलेले, डोळे लाल जळत होते, आणि ओठ थरथरत होते. ती हळूच म्हणाली, पेक्षा जास्त, इतक्या उशिरा इथे का आलास? अमोल मागे सरकला, पण दार आपोआप बंद झालं. आता संपूर्ण वाडा अंधारात बुडाला. फक्त त्या म्हातारीचे डोळे लाल चमकत होते. बाहेर वाऱ्याचा घोंगावणारा आवाज, आणि आत अमोलची किंकाळी. पेक्षा जास्त, आस. सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं. वाड्याच्या दारात अमोलचा टॉर्च पडलेला होता. पण अमोल, तो पुन्हा कधीच दिसला नाही. त्या दिवसानंतर देशमुख वाड्याच्या आसपासही कुणी जाण्याचं धाडस केलं नाही.